महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंब सबल होणार नाही। कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल। त्यामुळे सरकार महिला उद्योग प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे। आता महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 5 लाख विद्यार्थिनींना कमवा आणि शिकवा योजनेतून काही तास काम केल्यानंतर त्यांना दरमहा 2000 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। दैनिक जनप्रवासने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही स्पष्ट केले। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बँक्वेट हॉलमध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक जनप्रवासच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना रणरागिणी गौरव 2026 पुरस्कारांचे वितरण व गौरव विशेषांकाचे प्रकाशन चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत पार पडले। या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कार्यकारी संपादक अमृत चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ट्यूशन फी नाही, परीक्षा फी। आता अदर फी नावाने एक आणखी भूत असतं, त्याच्यावर विचार करतोय आणि एक मोठं मॉड्यूल डेव्हलप करतोय की पुढच्या वर्षीपासून करता येतं, बघूया पुढच्या वर्षीपासून 5 लाख कॉलेजच्या मुलींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळालं। काम करू, कमवा आणि शिका। कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये काम करा, लॅबोरेटरीमध्ये काम करा, झाडं लावण्याचं काम करा। कॉलेजमध्ये काम नसेल तर कॉलेजने थोडं बाहेरच्या सामाजिक संस्थांमध्ये काम करायचं। ह्या हॉस्पिटलमध्ये तू 2 तास जा, त्या अनाथालयामध्ये तू 3 तास जा, पर अवर 60 रुपये। ते तिचे महिन्याला 2000 रुपये झाले पाहिजे, असं एक आणखी नवीन प्रोग्राम ठरवतो का? तर गेल्या वर्षी फी माफ केली मुलींची प्रोफेशनल कोर्सेस पॉलिटेक्निक घेतली, त्यातून 57,057 एवढी संख्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये मेडिकलमध्ये मुलींची वाढली। त्याचं कारण घरी संवाद चालायचा, दोघे शिकणार, भाऊ आणि बहीण, तर भावाने शिकायचं तर बहिणीने नाही शिकायचं। आता ती घरी वाटायला लागली की मला फी भरावी लागत नाही, परीक्षा फी भरायला लागत नाही। सरकार निर्वाह भत्ता नावाने दरमहा 6,000 म्हणजे 10 महिन्याला 60,000 रुपये मला हॉस्टेलला आणि खायला प्यायला देणार। आता काहीतरी ते पॉकेट मनी देणार। मग आई वडील म्हणतात की हे एवढं देणार आहे? हो देणार आहे, पण त्यासाठी मी स्कूल कनेक्ट नावाचा कार्यक्रम सुरू केला। जानेवारीपासून आमच्या प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात गावागावात जायचं, पण मुलींच्या बालकांना या सगळ्या सुविधा समोर आली इतकं देणार नाही। त्यातून मग विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली आणि त्यामुळे महिला सबल झाल्याशिवाय कुटुंब सबल होणार। जेव्हा गमतीने मोदीजींनी गेल्या 13 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीला धरून सुधारणा म्हणजे हे विज्ञान युग चालू आहे, मी मानतो। पण खऱ्या अर्थानं संस्कार आणि संस्कृती हा जो विषय आहे ते खऱ्या अर्थानं महिलांकडे आहे। 9 महिने आईच्या पोटातच असतोय, संस्कार तिथून सुरू झालेले असतात। महिलांची ही प्रवृत्तीच असते की पुढच्याला घडवावं, लहान मुलांना पुढे जावं। याच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जवळजवळ 70% आरक्षण ते करता आलं तर बघा। कारण विद्यार्थी जे असतात त्यांना शिकवणं, मनापासून शिकवणं, शाळेमध्ये विद्यार्थी घडवणं हे जेवढं महिला करतात तेवढं पुरुष मंडळींच्याकडनं होत नाही। हे अनुभव होतो, अनुभव हा आधार आहे म्हणून मी बोलतो। आणि अशा पद्धतीनं महिलांना जास्तीत जास्त तुम्ही सवलती दिल्या पाहिजेत। आता ते त्यांच्या भाषणात सांगतील सवलती आम्ही कशा दिल्या, काय दिल्या, परंतु आज या ठिकाणी सगळ्यांना आम्ही पुरस्कार देतोय, प्रेरणा देतोय आणि महिलांनी पुढे जावं याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय। कारण दादाला पुढे जायचंय, जास्त बोलून आणखी अनेक पत्रकारिता मी इथं आणत नाही दादा।